Hey guys, welcome back to my YouTube channel. Here it's Manjua. So today we are gonna take day three of learning Mehndi designs. Sorry, the videos are coming late, so sorry for that. So I'm starting here with the border designs. आय थिंक मी तुम्हाला लास्ट डे टूमध्ये बॉर्डर डिझाईन अर्धे शिकवलेले आणि सांगितलेले की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डे थ्रीमध्ये अर्धे बॉर्डर डिझाईन्स अजून शिकवेन. सो हिअर आर दॅट. फर्स्ट 4 लाईन्सने स्टार्ट केलं आहे. लाईन्स, फ्रिल्स तुम्हाला ऑलरेडी मी शॉर्ट्समध्ये किंवा असंही शिकवलं आहे व्हिडिओजमध्ये, लाँग व्हिडिओजमध्ये पण सांगितले कसे फ्रिल्स काढायचे, कसे लाईन्स काढायचे स्ट्रेट. हां, त्यामुळे ही जी माझी फर्स्ट बॉर्डर डिझाईन आहे त्याच्यामध्ये फर्स्टला मी 4 लाईन घेतले आहेत. त्याच्यानंतर 4 लाईननंतर खाली फ्रिल्सची डिझाईन दिली आहे, स्मॉल फ्रिल्स. आणि मग नंतर आपण टी टी म्हणू शकतो ह्याला. उलटा टी आणि म्हणजे सरळ टीने घेतलं आहे मी. पहिले थोडी मध्ये स्पेस ठेवून खाली 3 लाईन्स घेऊन मग त्याच्यामध्ये टी काढले आहेत. आणि मी वरची बॉर्डर फिल करते कारण तुम्हाला म्हणजे मी नेक्स्ट बॉर्डर डिझाईन काढेन ते तुम्हाला समजेल की इथून स्टार्ट झालेत. म्हणजे जे फिल केले तिथून मी नेक्स्ट बॉर्डर डिझाईन स्टार्ट केली आहे. ठीक आहे. ही अशी आपली फर्स्ट बॉर्डर डिझाईन आहे, ती कंप्लीट होते आहे. त्याच्यानंतर जो सेकंड बॉर्डर डिझाईन आहे त्याला पण स्टार्टिंगला मी फिल करून घेते पहिली लाईन. तुम्हाला म्हणजे कळायला सोपं होईल की ही नेक्स्ट बॉर्डर डिझाईन आहे. सो इकडे मी 3 लाईन घेऊन फर्स्टवाली जी फिल केली त्याच्यानंतर सेम फ्रिल पॅटर्न काढला आहे. तुम्ही वेगळा पण पॅटर्न काढू शकतात. फ्रिलच्या खाली डबल फ्रिल देऊ शकतात. असे पण पॅटर्न्स तुम्ही काढू शकतात. तर पहिलं आपण टीची डिझाईन बघितलेली. आता आपण एलची डिझाईन बघतो आहे. सेम जसं उलटा टी आणि सरळ टी काढलेलं तसंच आपण एलची डिझाईन काढतो आहे. सरळ एल आणि उलटा एल. आणि त्याच्यानंतर लाईन देऊन आपल्याला ती लाईन फिल करून कंप्लीट फ्रिल्स दिलेत मी खाली. तुम्ही नाही दिले तर किंवा दुसरी डॉट फ्रिलच्या खाली डॉट डिझाईन दिली ती पण छान वाटणार. तुम्ही स्वतः पण तुमचे आयडियाज लावू शकतात की म्हणजे फ्रिलच्या खाली डॉट आणि त्याच्यावरती अशी यू टाईप डिझाईन, म्हणजे डॉटच्या खाली मग ते लाईन देऊन फिल करायचं. म्हणजे असे वेगळे डिझाईन्स तुम्ही पण म्हणजे ट्राय करा आणि म्हणजे स्वतः हे करायला बघा. वेगळे डिझाईन्स इन्व्हेंट करायला बघा. म्हणजे तुमच्या प्रकारे असे वेगळे डिझाईन फ्रिल वगैरे घालून आपण खूप वेगळे डिझाईन्स, बॉर्डर डिझाईन्स बनवू शकतो. जसे आता मी हे बनवले आहेत ना, तशी तुम्ही अजून सर्च मारा. अजून वेगळे डिझाईन्स तुम्हाला बॉर्डर डिझाईन भारी भेटणार. त्यामुळे वेगवेगळी डिझाईन जर तुम्ही ट्राय केलात काढायला तर तुमची प्रॅक्टिस अजून छान होणार. त्यामुळे असे एवढेच शिकवले तेवढेच प्रॅक्टिस करू नका. अजून पण खूप बॉर्डर डिझाईन्स आहेत, ते सुद्धा प्रॅक्टिस करा. ते तुमच्या मेहंदीमध्ये घाला. मग अजून छान दिसणार तुमची मेहंदी. नुसते बॉर्डर डिझाईन्सला हँडवरती पण छान वाटतात. नुसते जे बॉर्डर डिझाईन्स असतात ना, जास्त करून बॉर्डर डिझाईन्स आपण इंडियन मेहंदीमध्ये यूज केली जाते. त्यामुळे आपल्याला बॉर्डर डिझाईन्सवरती जास्त फोकस करायचं आहे. त्याच्यानंतर पिकॉक, एलिफंट्सचे डिझाईन्स येतात ते ब्रायडल्स मेहंदीमध्ये, ते पण छान. बाकी जर सायडर्स मेहंदी असतात जास्त करून तर बॉर्डर डिझाईन्सच घालतात जास्त करून त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही जी लाईन्स काढलेत ना मी सांगितले 3 लाईन्समधली फर्स्ट लाईन फिल केली आहे. फ्रिल्स काढून लाईन, छोटी लाईन, एक मोठी लाईन असे काढून डॉट्स दिले, ते पण छान वाटत आहेत. त्याच्यानंतर मग आता मी फोर्थ जी बॉर्डर डिझाईन दाखवते ती सेम आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम डिझाईन पहिले लाईन्स 4 काढून मी खाली फ्रिल देणार आहे. त्याच्यानंतर मग मध्ये आपल्याला एक वेगळी डिझाईन घालायची. जास्तीत जास्त तसंच आहे. आता मी सर्कल्स देणार आहे त्या फ्रिल्सच्या मध्ये. त्याच्यातला एक सर्कल मी फिल करणार आहे. सगळे केले तर एकदम छान नाही वाटणार ते. किंवा तुम्ही हे सर्कल्स ठेवून जे सर्कल्सच्या बाहेरचा जो एरिया राहिला आहे ना, थोडं ट्रायंगल टाईप, तो पण फिल करू शकतो. तसं पण छान वाटणार. पण हे ह्याच्यात मी काय करते, सर्कल्स आहेत ना त्याच्यातलं एक सर्कल फिल करणार आहे. त्याच्यानंतर मग ती ही पण बॉर्डर डिझाईन कंप्लीट होणार. ही पण छान वाटणार, एक सर्कल असं उठून दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ही नेक्स्ट जी बॉर्डर डिझाईन आहे 4 लाईन्स फ्रिल्स. त्याच्यानंतर हे आपण लिव्स पण मी शॉर्ट्समध्ये दाखवले आहेत कसे काढायचे आहेत ते. असं एक लाईन डॉट पूल करून मग छोटंसं पूल करायचं बस. असं लीव छान तुमचं येणार.
असेच लीव्स तुम्हाला लीव्सची प्रॅक्टिस जास्त करा, कारण कधी कधी लीव्समध्ये प्रॉब्लेम येतो. मला पण प्रॉब्लेम यायचा लीव्स काढताना. आणि आता खाली मी अशी जी लाईन्स असे यू काढले, त्याच्यानंतर लाईन देऊन मग ती मी यू आणि लाईनमधलं फिल करणार आहे पूर्ण. तुम्हाला मी सांगितलं फुल पूर्ण डायरेक्ट फिल नाही करायचं, अशी पहिली बॉर्डर फिल करायची आहे, त्याच्यानंतर मग राहिलेला एरियामधला जो स्पेस आहे तो फिल करायचा, तरच ते उठून दिसणार. नाहीतर मग ते एकदम घाण वाटणार, एकदम फिनिशिंगमध्ये फिल केलेलं वाटणार नाही ते. त्यामुळे फर्स्ट आपण बॉर्डर फिल करतो, त्याच्यानंतर जेव्हा फिल करतो ना तरच ते फिनिशिंगमध्ये आपली मेहंदी दिसते. त्याच्यानंतर ते लाईन्स खाली फ्रिल्स काढून ही लीव्सची बॉर्डर डिझाईन कंप्लीट. त्याच्यानंतर ही जी नेक्स्ट बॉर्डर डिझाईन आहे, स्टार्टिंग मी सेमच ठेवली आहे, तुम्ही बघू शकता लाईन्स फिल आणि फ्रिल सेम आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात मी फक्त ट्रायंगल्स काढलेत. ओके, तुम्हाला ट्रायंगल्स काढायचे आहेत आणि त्याच्यातमध्ये तुम्ही अजून 3 म्हणजे 3 लाईन्स ठेवायचे आहेत. माइंडसेटमध्ये एवढंच ठेवायचे की 3 लाईन यायला पाहिजे, कारण तुम्हाला ट्रायंगल्स फिल करायचे आहेत. जे आतमध्ये जे ट्रायंगल आहेत ना ते तुम्हाला फिल करायचे आहेत. नाहीतर तुम्ही एकच असं ट्रायंगलची लाईन काढलात आणि फिल करायला गेलात तर तुम्हाला म्हणजे मिस्टेक करणार आहेत तुम्ही, कारण मग पूर्णच फिल करावं लागणार तुम्हाला. त्यामुळे नीट बघून काढा. एक लाईन पहिले ट्रायंगल काढायचे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ट्रायंगल काढायचे. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड अजिबात नाही आहे. बघितलात की तुम्हाला समजणार. मग मिस्टेक केली तरी काय नाही, परत काढायचं. मिस्टेक केली की परत एकदा तुम्ही काढायचं, मग तुम्हाला शिकायला भेटेल त्याच्यात की ही मी मिस्टेक केलेली, ही नेक्स्ट टाईम आपल्याला मिस्टेक नाही करायची. पहिलं आपण ट्रायंगल काढलेलं सेम डिझाईन आता मी बॉक्समध्येच काढते. 2-2 मध्ये लाईन द्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये मग फिल करायचं. ठीक आहे, बॉक्समध्ये एवढं काय कॉम्प्लिकेटेड नाही आहे. फक्त 2-2 लाईन द्यायची आणि त्यामधला जो बॉक्स आहे तो फिल करायचा आहे, बस एवढंच आहे. बॉक्समध्ये पण सेम तसंच ठेवायचं आहे. पहिली बॉर्डर फिल करा आणि त्याच्यानंतर मग आतमधला जो एरिया आहे ना तो फिल करा. डायरेक्टली फिल करायला जाऊ नका, तर डायरेक्टली फिल करायला गेलं तुमची फिनिशिंग खराब होणार आहे. त्याच्यानंतर ही जो झिगझॅग पॅटर्नवाला आहे, मी शिकवला आहे आय थिंक ह्याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये वगैरे शिकवलं आहे मला असं वाटतं आहे. जो झिगझॅग पॅटर्न आहे सिम्पल आहे, आपल्याला कोण असंच रफ करून झिगझॅग टाईप करायचं आहे. सिम्पल बॉर्डर डिझाईन आहे ही सुद्धा. वरची बॉर्डर डिझाईन सेम ठेवायची आहे, तुम्ही डिफरंट करू शकतात, वेगळे वेगळे फ्रिल्स घालू शकतात. त्याच्यानंतर सेम जो मी वरचं तसंच ठेवणार आहे तुम्हाला कळण्यासाठी. आता ते गोलमध्ये काय केलेले आपण, नुसतं सर्कल काढलेले. ओके, पहिला जो बॉर्डर डिझाईन दाखवला, आता ह्याच्यात आपण स्वर्ल्स काढायचे आहेत. स्वर्ल्स पण दाखवलेत कसे काढायचे आहेत ते. एकदम असं आतमधून नाही घ्यायचं आहे. स्वर्ल जो स्टार्ट केला आहे त्याच्यातून आपल्याला टच करून आतला घ्यायचा आहे स्वर्ल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे मी कसं बाहेरून फील करते तसंच मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, सर्कलमधलं बाहेरून फील केलात तरी छान वाटणं. हे आपण इकडे करतो आहे तीच डिझाईन, बाहेरून इकडे फील करतो आहे. तिथे आपण एक एक सर्कल सोडून सोडून फील केलेलं आणि आता ह्याच्यात आपण स्वर्लमध्ये काय करतो आहे, बाहेरून आपण फील करतो आहे. ठीक आहे, मी हर व्हिडिओमध्ये बोलते की प्रॅक्टिस केली तरच तुमची मेहंदी परफेक्ट होणार आहे, तरच तुमच्या मेहंदीला फिनिशिंग येणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस तुम्हाला खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्ही नुसते एकदा ट्राय केलेले नाही होत. तुम्हाला परत जर ती आपल्याला वाटते की ही बॉर्डर आपल्याला फिनिशिंगमध्ये नाही आलं, आपलं सॅटिस्फॅक्शन नाही भेटत, तर ती बॉर्डरची डिझाईन आपण परत प्रॅक्टिस करायची. ओके, आणि व्हिडिओज जरा लेट येत आहेत त्यामुळे, कारण व्हिडिओ शूट करायला टाईम भेटत नाही आहे, सो त्यामुळे व्हिडिओज लेट येतात. सो प्लीज जरा समजून घ्या. असं काही नाही आहे, वेगळे वेगळे मी शॉर्ट्समध्ये हँड डिझाईन्स टाकते ना, ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे काढायला ट्राय करा कसे डिझाईन होते, तुमची कशी येते डिझाईन. शॉर्ट्समध्ये जे डिझाईन्स मी टाकते आहे ना हँड्सचे, ते सुद्धा ट्राय करा काढायला. आता हे मी फ्लावर पण सांगितलं आहे, पहिलं 4 हे करा आणि मग फ्लावर डिझाईन द्या. डायरेक्टली फ्लावर काढायला जाऊ नका, त्याचे पॅटल्स जे आहेत ना ते अनइवन येणार आहेत. ह्याच्यात मी फ्लावर काढणार आहे, त्याच्या साईडचं फ्लावरचं फील करणार आहे. ठीक आहे, फ्लावर पण जरा नीट बघून काढा, माझे जरा एका साईडचे जास्तच हे झाले, पण तुम्ही नीट काढा. मध्ये मध्ये जेवढी स्पेस रिक्वायर्ड आहे तेवढीच द्या. सो एवढे बॉर्डर डिझाईन शिकवले. आता नेक्स्ट डे 4मध्ये आय थिंक मी दुसरं काहीतरी घेईन बॉर्डर्स इतकेच. आधी शॉर्ट्समध्ये पण बॉर्डर्स डिझाईन शिकवले ते. सो डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि नवीन नवीन व्हिडिओजसाठी नक्की वेट करा प्लीज. अजून तुम्हाला मेहंदी डिझाईन अजून शिकायचं आहे तुम्हाला,
like, share and subscribe to my YouTube channel. Till then, bye bye.